नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आपण स्वामींची सगळेच मनापासून खूप भक्ती करत असतो. स्वामींनी आपल्यावर सदैव खुश असावं, त्यांची कृपा आपल्यावर सदैव असावी, स्वामींनी आपल्यावर प्रसन्न राहावं नेहमी, असं आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांना वाटत असतं. पण अनेकदा आपल्या मनामध्ये काही वेळेला प्रश्न येतात की खरंच आपण जी काही सेवा करतो, महाराजांची जी काही भक्ती करतो, तर ती महाराजांपर्यंत पोहोचते का? आपलं म्हणणं महाराजांपर्यंत पोहोचते का? आपण जी काही स्वामींना साथ घालत असतो ती स्वामी महाराज खरंच ती ऐकत असतात का? असे प्रश्न काही वेळेला आपल्याला आपल्या मनामध्ये येतात. मग असं काय आहे की ज्यावरून आपल्याला हे कळू शकेल की असे कोणते संकेत आहेत की ज्यांनी आपल्याला कळेल की आपली जी काही भक्ती आहे, सेवा आहे, ती स्वामींपर्यंत, महाराजांपर्यंत पोहोचते आहे आणि स्वामी आपलं ऐकत आहेत आणि स्वामींची आपल्यावर कृपा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहोत की असे कुठले संकेत आहेत ज्यावरून ही गोष्ट आपल्याला लक्षात येते किंवा आपल्याला या गोष्टीची खात्री आपल्याला होऊ शकते की स्वामी खरंच स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न आहेत. तर आज आपण जे काही बोलणार आहोत, ज्या संकेतांबद्दल आपण बोलणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये, तर ते माझे स्वतःचे काही अनुभव आहेत आणि माझे परिचित जे काही आहेत स्वामी भक्त त्यांच्यासुद्धा अनुभवावरून आपण आज त्याच्या आधारावरच आपण हे संकेत आपण आज बघणार आहोत. आज जे काही आपण संकेत बघणार आहोत तर त्या संकेतापैकी कोणते संकेत तुम्हाला सुद्धा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कधी ना कधी अनुभवायला मिळाले आहे महाराजांचे, तर हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संकेत तुम्हाला जर ह्या संकेतापैकी कोणतेही संकेत किंवा हे सगळे संकेतही मिळू शकतात, तर असे जर संकेत तुम्हालाही मिळाले असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिला हा संकेत तो म्हणजे की आपण स्वामींना हाक मारता क्षणी स्वामी लगेच आपल्या मदतीला धावून येणं. बघा कसं असतं, अनेकदा आपण कोणत्याही प्रॉब्लेममध्ये, सिच्युएशनमध्ये असतो किंवा कोणतीही गोष्ट असो, मग कोणतेही आपल्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये असो किंवा कोणता निर्णय आपला लागत नाही आहे किंवा आपल्याला कोणत्या मदतीची गरज आहे, तर अशा वेळी जेव्हा आपल्याला काही खूप त्रास होत असेल किंवा दुसरा तब्येतीविषयी फिजिकल काही जर तुम्हाला त्रास होत असेल, तर काही वेदना होत असतील, तर अशा वेळेला आपण जर स्वामींना हाक मारून त्यांना जर सांगितलं की स्वामी मला फार त्रास होतोय, हा त्रास थांबू द्या, कमी होऊ द्या आणि पुढच्या काही क्षणातच आपल्याला बरं वाटायला लागतं. तर काही वेळेला आपण संकटात असतो, एखादी कठीण प्रसंग असतो आणि त्यावेळी आपण स्वामींना मदतीसाठी हाक मारतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये स्वामी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या रूपामध्ये किंवा कशाही प्रकारे तुम्हाला लगेच मदत मिळते. तुमचा तो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जातो किंवा ते जे संकट आहे ते दूर होतं. आपण स्वामींना जे स्मरणगामी असं म्हणतो ना, तर की स्वामींचे फक्त आपण स्मरण केलं तरीसुद्धा स्वामी आपले स्मरण केल्या आपल्या मदतीला लगेच धावून येतात. त्याचा प्रत्यय म्हणजे रिक्षाचं हे उदाहरण जे आहे ते आपण बरेचदा सगळ्यांना, बहुतांशी लोकांना, भक्तांना हा अनुभव येतोच की कसं असतं बघा, आता आपल्याला कुठे जायचं असतं आणि अर्जंट काम असतं, आपल्याला कुठे वेळ होत असतो, तेव्हा अशा वेळेस कधी कधी रिक्षा किंवा टॅक्सी मिळणं कठीण असतं, म्हणजे मिळत नाही लवकर. तर आपण असंच कुठेतरी आपल्याला जायचं असतं अर्जंट किंवा खूप उशीर झालेला असतो आणि अशा वेळी रिक्षा वगैरे मिळत नसते किंवा त्यावेळेला आपण बघा मग स्वामींना हाक मारतो की स्वामी प्लीज मला रिक्षा मिळू द्या, मला घरी जायचं आहे किंवा मला ऑफिसला जायचं आहे, मला उशीर होतोय, कॉलेजला जायचं आहे किंवा कधी कधी सिटी बस लेट येते, अशा काही गोष्टी, तर किंवा खूप अर्जंट काहीतरी कुठेतरी जायचं आहे, तर आणि बरोबर पुढल्या काही क्षणातच लगेच तिकडे रिक्षा येते आणि अशा प्रकारे ती येते की जसं काही तुमच्यासाठीच खास ती पाठवलेली आहे. आणि बरेचदा तर ती रिक्षा, बहुतांश रिक्षावाले जे असतात ते स्वामी भक्तच निघतात, म्हणजे स्वामींचे नाव किंवा फोटो वगैरे रिक्षावर त्यांच्या कुठेतरी आपल्याला सापडतोच. तर असा अनुभव बहुतेक म्हणजे बऱ्याच मला सुद्धा आलेला आहे आणि बऱ्याच आपल्या भक्तांना सुद्धा नक्की येतो आणि बऱ्याच लोकांना तो आलेला सुद्धा आहे असा अनुभव.
त्यानंतर दुसरा म्हणजे एखादी आपली वस्तू कधी कधी हरवून जाते आणि ती काही केलं आपल्याला सापडत नाही, असते ती घरामध्येच किंवा आपल्या बॅगमध्ये वगैरेच असते, पण आपल्याला कधी कधी सापडत नाही आणि आपण खूप शोधतो तरीसुद्धा ती सापडत नाही. तर अशा वेळेस आपलं थोडंसं मन जे आहे खूप असं कासावीस झाल्यासारखं होऊन जातं, ती वस्तू सापडत नाही तेव्हा आपण मग स्वामींना म्हणतो, स्वामी माझी ही वस्तू मिळू द्या मला. तर अचानक मग त्यावेळेला काय होतं, कधी कधी आपण जिथे शोधलेलं असतं तिथे आधी दिसत नाही, पण अचानकपणे ती आपल्याला वस्तू तिथेच मिळून जाते जिथे आपण ऑलरेडी शोधलेला आहे. तर अशा प्रकारचे चकित करून टाकणारे अनुभव ज्या वेळेला आपल्याला येतात ना, तेव्हा आपल्याला कळतं की नाही, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आपलं म्हणणं, आपलं जे काही आहे, आपली साथ आहे ती खरंच स्वामींपर्यंत पोहोचते आहे आणि स्वामीसुद्धा आपल्या हाकेला धावून येतात. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची असते की आपण संकटामध्ये किंवा आपल्याला गरज असते तेव्हा जेव्हा आपण स्वामींना हाक मारतो आणि स्वामी आपल्या मदतीला धावूनसुद्धा येतात, ते संकट दूर करतात, जे काही प्रॉब्लेम आहे त्यातून आपल्याला मार्ग दाखवतात, प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह करतात आणि आपण मग तेवढ्यापुरतं आपल्याला खूप आनंदही होतो. पण अशा वेळी मग आपण स्वामींना विसरायचं नसतं. त्यासाठी स्वामींना आपल्याला थँक्यू म्हणायचंच आहे आणि न विसरताच स्वामींना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. स्वामींना त्याबद्दल धन्यवाद द्यायचे आहे की स्वामी तुम्ही होतात म्हणून मला या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर काढलं. आणि हे कायम लक्षात ठेवायचं आहे की कितीही काही असो, त्यात कसं होतं, आपण त्यावेळेला संकटात असतो तेव्हा त्यावेळेला स्वामींचा धावा करतो, पण ती सगळी परिस्थिती निघून गेली की आपण विसरून जातो. तर हे असं नाही करायचं. स्वामींप्रती आपली कृतज्ञता भाव जो आहे तो हा वेळोवेळी व्यक्त करायचाच असतो आपल्याला. तर संकेत असा आहे त्यानंतरचा, बघा जिथे जातो आपण तिथे एक म्हण आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हे आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. तर अनुभव ह्याबद्दलचा असा आहे की आपल्या स्वामी भक्तांना बऱ्याच लोकांना आलेला आहे. तर आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे सगळीकडे आपल्याला स्वामी दिसतच असतात. स्वामींची भेट होतेच असते. म्हणजे बघा, आपण कधी रोडने जात आहो गाडीवर, तर दुसऱ्या गाडीवर आपल्याला अगदी स्वामींचा फोटो असतो किंवा स्वामींची आकृती काढलेली असते, किंवा फोटो किंवा आकृती नसेल तरी किमान स्वामींचं वचन, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा स्वामींचं नाम श्री स्वामी समर्थ तरी लिहिलेलं असतंच. अशक्य ही शक्य करतील स्वामी, किंवा यापैकी कोणतंही एक काहीतरी आपल्याला लिहिलेलं असतं, ते दिसतंच. तर हा अनुभव भरपूर स्वामी भक्तांना येतो की जिथे जातील ना तिथे तिथे म्हणजे अगदी कुठेही आपण प्रवास करत आहोत तर तिथून जाताना सुद्धा आजूबाजूच्या गाड्यांवर, दुकानांवर कुठे ना कुठेतरी आपल्याला फलकांवर वगैरे जिथे कुठेतरी आपल्याला स्वामींचं अस्तित्व हे दिसतं. आणि तुमचं आपलं विशेष करून ना आपलंच लक्ष असतं त्याच्याकडे, आपलं लक्ष जातंच, तुमचं लक्षसुद्धा त्याच्याकडे जातंच. बरेचदा मी सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे. आपल्या आसपास आजूबाजूला सोबत जो कोणी मंडळी असतात ना त्यांना ते दिसत नाही, पण आपल्याला ते दिसतं बरोबर. आपल्याबरोबर त्या ठिकाणी लक्ष जातं आणि स्वामी आपल्याला दिसतात. तर हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा संकेत आहे की स्वामी आपल्या सोबत सतत आहे, आपल्या पाठीशी सतत आहेत. याचा संकेत तो असा की त्यानंतर दुसरा संकेत म्हणजे आपण ज्या वेळेला स्वामी भक्तीमध्ये येतो ना त्यावेळेस असं म्हटलं जातं की आपण स्वामी भक्तांमध्येच असतो. म्हणजे आता स्पष्ट सांगायचं झालं तर आता कधी कधी आपल्याला नवीन ठिकाणी जावं लागतं कोणत्या कामानिमित्त, तर तिथे सुद्धा आपल्याला स्वामी भक्तच ज्याच्याशी आपली ओळख होऊन जाते तोही स्वामी भक्तच निघतो. तर आपली मित्र म्हणा किंवा ऑफिसमध्ये कलिग्स म्हणा, इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही ज्यावेळी जाता, कुठेही दुकानात म्हणा कुठेही म्हणा, आपल्याला कधी कधी स्वामी भक्तच ते निघतात. मगाशी आपण जसं रिक्षाचं उदाहरण, तर ते सुद्धा स्वामी भक्त निघतात. काही वेळेला आपण संकटात असतो, स्वामींना हाक मारतो आणि अचानक कोणीतरी व्यक्ती येऊन आपल्याला मदत करते. त्यावेळेला माहीत नसतं, पण नंतर आपल्याला लक्षात येते की ते स्वामी भक्तच असतात. असा सुद्धा अनुभव लोकांना येतो. त्यानंतर पुढला संकेत म्हणजे की आपल्याला ना स्वामी भक्तीची गोडी लागते. स्वामींची भक्ती आपण करतच असतो, बरोबर आहे ना, पण त्याची ना आपल्याला एक स्वामींची ओढ लागते की कधी स्वामींच्या सेवेला बसतो, स्वामी सेवा करताना आपल्याला शांत वाटायला लागतं, मन अगदी शांत होतं. स्वामींच्या सोबत जेव्हा आपण असतो, घरी असेल, तुम्ही घरी स्वामींच्या फोटोसमोर बसलेले असाल किंवा मठात जात असाल,
तर स्वामींच्या सानिध्यात आपल्याला खूप छान शांत असं खूप आनंदी मनामधून आनंद आपल्याला वाटतं. मन मोकळं करावं असं वाटतं, स्वामींशी बोलावंसं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटायला लागतं. मन हलकं होतं तुमचं स्वामी सेवेमध्ये आणि अजून अजून स्वामी सेवा आपल्याला करावीशी वाटते. अजून आपल्याला स्वामींच्या जवळ जावं असं वाटायला लागतं. हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा संकेत आहे. बघा, स्वामी भक्ती वगैरे आपण करतच असतो, स्वामींची सेवा आपण करतच असतो, पण त्याची गोडी लागणं, आवड निर्माण होणं आणि आणि ती नियमितपणे करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा संकेत आहे. तर हे इतकेच नाही तर असे अनेक अनुभव भक्तांना येत असतात. अनेक प्रकारे स्वामींना आपल्या भक्तांना, आपल्या मुलांना आपली स्वामी आपली माऊली आहे ती आपल्या मुलांना दाखवून देत असतात की मी जे वचन दिलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ते तर ते नुसतं एक वचन नाही आहे, तर खरोखर स्वामी आपल्यासोबत आहेत. पदोपदी मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्यासोबत आहे, हे आपल्याला अशा प्रकारे अनेक अनेक अनुभवातून आपल्याला स्वामी दाखवून देत असतात आणि आपल्याला पटवून देत असतात की तुझी भक्ती जी आहे ती माझ्यापर्यंत पोहोचते आहे, तू ही सेवा चालू ठेव. तुम्हाला सुद्धा यातले कुठले अनुभव आलेत आहे किंवा यापेक्षा सुद्धा वेगळे काही अनुभव आलेले आहेत का? जर आले असतील तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.